नमस्कार. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आता या ठिकाणी फलंदाजीला उतरणार आहेत. आमचे जानेमाने कर्णधार शुभम शिंदे, बॉलर अरुण तळेकर समोर आहेत. पाहूया दोन्ही संघ आपल्या संघाला जिंकण्यासाठी किती प्रयत्न करणार आहेत. आपल्याला या दोन्ही संघाकडून अतिशय उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. सुंदर असं आजचं हे श्रेया 11चं आयोजन जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडीतर्फे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचे हे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपल्या शिंदेवाडीतील सगळे जमलेले वरिष्ठ तरुण मंडळी देखील या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच आमचे प्रभानवली खोरेंकोतील सर्व टीम या ठिकाणी येऊन आमच्या या कार्यक्रमाला आयोजनाला जे प्राधान्य देत आहेत त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या वाटचालीसाठी. सामना चालू होत आहे. समोर शुभम शिंदे कर्णधार, अरुण तळेकर पहिला बॉल. अतिशय सुंदर असा बॉलचा मारा केला. व्हाईट बॉल, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 रन. अरुण तळेकर यांचा दुसरा बॉल घेऊन झाले आणि हा सुंदर असा फटका शुभम यांच्या बॅटमधून आणि हा पहिला षटकार. उत्तम अशी कामगिरी शुभम शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वेळेला देखील जे टुर्नामेंट झाले त्याच्यामध्ये 15 बॉलमध्ये 60 रन मारून शुभम शिंदे यांनी उत्तम कामगिरी दाखवली होती. 7 षटकार आणि 4 चौकारच्या माध्यमातून त्यांनी 60 रन मारले होते. अतिशय सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन शुभम शिंदे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. शुभम शिंदे आणि रोहित प्रथम फलंदाजीसाठी उतरले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी अतिशय मेहनत घेऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. त्याचबरोबर समोर असलेला संघ नवतारा तामाणे यांच्या मार्फत देखील आपल्याला सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बॉलर तिसरा चेंडू धावण्यासाठी बॉल फेकलेला आणि हा 1 रन औचित घेऊन त्यांना जय भवानी क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये 1 रन जोडला गेला आहे. अरुण तळेकर आपला बॉल घेऊन चाललेला आहे. बॉल फेकल्याने असा सुंदर असा फटका रोहित कडून 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेले आहेत आणि दुसरा रन देखील पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या रनसाठी धावण्याचा प्रयत्न आहे. 4 रन मिळाले आहेत. 4 रनचा इशारा अंपायर कडून आपल्याला मिळाला आहे. अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे शिंदेवाडी जय भवानी क्रिकेट संघ यांच्याकडून. आणि अशा प्रकारे
पहिल्या ओव्हरचा एक बॉल बाकी आहे. शुभम शिंदे बॅटिंगसाठी सज्ज झालेले आहेत आणि बॉलर आपला शेवटचा बॉल फेकण्यासाठी चाललाय. बॉल फेकल्याने असा हा सुंदर असा बॉल डॉट बॉल झालेला आहे. ओव्हर पूर्ण झालेले आहे. एक ओव्हरमध्ये 13 रन जयभवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी यांच्यातर्फे झालेला आहे. चान्स असा आजचा आहे खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला आयोजित श्रेय इलेव्हन तर्फे आपल्याला बघायला मिळते. शिंदेवाडी तर्फे नवीन बॉल घेऊन येत आहेत ते आमचे यज्ञेश तळेकर. समोर रोहित शिंदे त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहेत. वेळ वाया न घालवता लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे. यज्ञेश तळेकर नवीन बॉल घेऊन आलेले आहेत. ते यज्ञेश तळेकर पाहूया आपल्या संघासाठी ग्राउंडला देवाला नमस्कार करून पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालेले आहेत यज्ञेश तळेकर. आणि हा पहिला बॉल फेकण्यासाठी चालले आहेत. अतिशय सुंदर असा बॉल तेवढाच सुंदर असा फटका रोहित यांच्याकडून. एक रन पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेले आहेत आणि अशा प्रकारे 2 रन पूर्ण झालेले आहेत. शिंदेवाडी जयभवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी यांच्या खात्यामध्ये 2 रन ची भर पडलेली आहे. यज्ञेश तळेकर नवीन बॉल घेऊन सज्ज झालेले आहेत. समोर रोहित शिंदे त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहेत आणि हा नवीन बॉल फेकण्यासाठी चालले आहेत आणि हा अतिशय सुंदर असा बॉल यज्ञेश तळेकरून डॉट बॉल झालेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी यज्ञेश तळेकर आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत आणि हा नवीन चेंडू टाकला. सुंदरचा फटका आणि हा झेल सुटलेला आहे. फिल्डर खूप लांब होता त्याच्यामुळे झेल घेता आला नाही आणि 1 रनची भर जयभवानी क्रिकेट संघ यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. शुभम शिंदे यांच्याकडून उत्तम अशी चौकार आणि षटकारांची अपेक्षा आपल्याला आहे. अतिशय नावाजलेले आमचे हे कप्तान प्रभानवली कोरनकर गावामध्ये पाहूया त्यांच्या बॅटिंगमधून किती आपल्याला षटकार चौकार बघायला मिळतात. आणि असा हा सुंदर असा फटका मारून 4 रनसाठी बॉल चाललेला आणि हा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 रन पूर्ण करून आपल्या खात्यामध्ये 2 रन जमा झालेले आहेत. बाउंड्री लेवलला चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला फिल्डर करून बघायला मिळालेलं आहे. यज्ञेश तळेकर पुढचा चेंडू घेऊन चाललेले आहेत आणि हा चेंडू फेकलेला आहे आणि असं उत्तम असा बॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. चार रनच्या दिशेने बॉल चाललेला आहे. बघूया प्रयत्न करा क्षेत्ररक्षण उत्तम क्षेत्ररक्षण. 1 रन पूर्ण झाला. 2 रनसाठी धावलेले आहेत आणि हा अंपायरचा इशारा नॉट आउट असा आहे. 2 रन पूर्ण झालेले आहेत.
अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन आपल्या शिंदेवाडीतर्फे बघायला मिळते आहे. शुभम शिंदे आणि रोहित शिंदे यांच्यातर्फे पुढचा बॉल घेऊन यज्ञेश तळेकर शुभम शिंदेसाठी. व्हाईट बॉलचा इशारा. जय भवानी क्रिकेट संघ यांच्या खात्यामध्ये अजून 1 रन जमा झालेला आहे. यज्ञेश तळेकर आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत आणि हा दुसरा बॉल घेऊन चला. सुंदरसा फटका या ठिकाणी आणि झेल बाद झालेला आहे. सॉरी, झेल सुटलेला आहे, ड्रॉप झालेला आहे शुभम शिंदे यांचा आणि 1 रन पूर्ण करून आपल्या धावसंख्या वाढवली आहेत. गणेश चव्हाण यांच्याकडून झेल ड्रॉप झालेला आहे. शिंदेवाडीचे कप्तान शुभम शिंदे उत्कृष्ट बॅट्समन असे आपण त्यांना ओळखतो. त्यांचा झेल गणेश यांच्याकडून ड्रॉप झालेला आहे. पाहूया शुभम शिंदे याचा किती फायदा घेतात ते. नवीन बॉल घेऊन आले सुशांत राऊत. नवतारे क्रिकेट संघ तामाणे यांच्याकडून सुशांत राऊत आपल्या संघासाठी नवीन बॉल घेऊन तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. समोर शुभम शिंदे त्यांना प्रतिस्पर्धा करण्यासाठी तयार आहेत. पहिला बॉल फेकण्यासाठी सुशांत राऊत आणि पहिला बॉल फेकलेला सुंदर असा फटकार आपल्या शुभम शिंदे यांच्याकडून मिळालेला आहे. पाहूया आणि उत्कृष्ट असा झेल हर्षद चव्हाण यांच्याकडून शुभम शिंदे बाद झालेले आहेत. अतिशय सुंदर कॅच पकडले आहे त्यांनी. हर्षद चव्हाण यांच्याकडून सुंदर असा झेल आपल्याला बघायला मिळालाय. शुभम शिंदे यांच्यात नवीन बॅट्समन सिद्धू शिंदे नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. समोर सुशांत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी आणि हा पहिला अतिशय सुंदर असा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला पण व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांकडून मिळालेला आहे. 1 रन शिंदेवाडीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. 24 रन झालेले आहेत. सुशांत राऊत यांच्याकडून अतिशय सुंदर असा बॉलिंगचा मारा होतोय. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. सुशांत राऊत यांच्या समोर सिद्धू काय झालं. ओव्हर संपलेली आहे. रनआउटसाठी दोघे अंपायर आपापसामध्ये बोलणी करतायत. बॅट्समनच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आणि आउटचा इशारा सिद्धेश रनआउट दिलेला आहे अंपायरकडून आणि शिंदेवाडीचा दुसरा विकेट असा गमावलेला आहे शिंदेवाडीने. आणि नवीन बॅट्समन आपल्यासाठी उतरतात ते प्रसाद शिंदे. जय भवानी क्रिकेट संघाकडून नवीन बॅट्समन प्रसाद शिंदे मैदानामध्ये जात आहेत आणि समोर त्यांचा मारा करण्यासाठी सुशांत राऊत. अतिशय सुंदर कामगिरी त्यांनी या आपल्या संघासाठी केलेली आहे.
नवतारा क्रिकेट संघ यांच्यातर्फे उत्तम बॉलिंगचा महाराज सुशांत राऊत यांच्याकडून आपल्याला बघायला मिळालेला आहे. सुशांत राऊत यांच्याकडून नवीन बॉल आणि असं सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि रनआउट. रनआउट झालेला तिसरा विकेट प्रसाद शिंदे यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळालंय. दोन्ही बॅट्समॅनच्या मध्ये अंडरस्टँडिंग नसल्या कारणाने आपल्याला यांना विकेट गमावावा लागला आहे. सुशांत राऊत सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि नवीन बॅट्समन राकेश शिंदे मैदानामध्ये उतरले. सुशांत राऊत नवीन बॉल घेऊन अतिशय सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन सुशांत राऊत यांच्याकडून आपल्याला बघायला मिळालं आहे. जय बरोबर क्रिकेट संघाकडून 3 विकेट गमावलेल्या गेल्या आहेत. सुंदर असा षटकार सिद्धेश राकेश यांच्याकडून हा 4 रन. सुंदर असा नवीन बॉल घेऊन हा बॉल फेकल्याने असा आउट. उत्तम असा हा बोल्ड काढलेला आहे. सुशांत राऊतने अतिशय सुंदर कामगिरी केलेली आपल्या या 6 बॉल मध्ये. कोणतीस रनची गरज आहे. बरं 18 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद मारुती दादा. खूप सुंदर कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली दादांकडून. नवतारा 11 वर्सेस जय भवानी. जय भवानी संघाची बॅटिंग आताच पार पडली आहे. विजयासाठी नवतारा 11 यांना 29 धावांची गरज आहे. बघूया काय करतात नवतारा 11 यांचे बॅट्समन. तसेच त्यांना रोखण्यासाठी तत्पूर्वी आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळणार आहेत. LMD नागरफोळे वर्सेस माऊली 11. पुढचा सामना
अरुण तळेकर आणि हर्षद चव्हाण बॅटिंगची धुरा सांभाळतील नवतारा 11 कडून. बॉलिंग साठी बघूया कोण धुरा सांभाळेल जय भवानी संघाची. अटीतटीचा सामना बघायला मिळेल. निश्चितच आपल्याला हा एक अचूक गोलंदाजीचा मारा करावा लागेल. बॅटिंग साठी स्ट्राईकवर आहे तो हर्षद चव्हाण आणि नॉक स्ट्राईकवर अरुण तळेकर. पुढचा टॉस ओम साई 11 वर्सेस लक्ष्मी 11. कृपया लक्ष द्यायचं आहे. ओम साई 11 वर्सेस लक्ष्मी 11 लवकर टॉस करून घ्यायचा आहे. पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. ओम साई 11 वर्सेस लक्ष्मी 11. स्ट्राईकला हर्षद, नॉन स्ट्राईकला अरुण. बॉलर नेम राकेश शिंदे. बॉलिंगची धुरा सांभाळतील हर्षद. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. एक वेगवान गोलंदाज म्हणून राकेश शिंदे यांची ख्याती आहे. एक कॉम्पिटेटिव्ह टोटल उभा केलेला आहे जय भवानी संघाकडून. राकेश सज्ज. पहिला चेंडू राकेश यांचा सिंगल साठी कटवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण राहुल शिंदे यांचं. पहिलाच चेंडू उत्कृष्ट चेंडू राकेश शिंदे यांचा. एका धावेवर संतुष्ट राहावं लागेल. बॅटिंग साठी अरुण. अरुण बघूया आपल्या संघासाठी काय करतात. हर्षद यांनी त्यांना स्ट्राईक दिलेली आहे. एक धाव काढून तेज गोलंदाजीचा मारा करतील राकेश. 150 प्लस स्कोर. स्पीडने बॉलिंग टाकतात राकेश. दुसरा चेंडू आणि हा पुढे होऊन टोलवण्याचा प्रयत्न. तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट झेल. अरुण आउट होऊन परत आहेत. त्यांची जागा घेतील सुशांत राऊत. सुशांत राऊत बघूया आपल्या संघासाठी काय करतात. राकेश यांनी आपल्या संघाला पहिला बळी मिळवून दिलेला आहे. तेवढीच उत्कृष्ट अशी कीपिंग केलेली आहे प्रकाश शिंदे यांनी. जी सुरुवात जय भवानी संघाला हवी होती ती त्यांना मिळालेली आहे. मोमेंटम जय भवानी संघाकडून आहे. बघूया पुढचा चेंडू राकेश शिंदे यांचा कसा सामना करतील सुशांत. पुढचा चेंडू राकेश शिंदे यांचा. फुलटॉस चेंडू मिस झालेले आहेत. एक सुंदर अशी संधी हुकलेली आहे. एक वेगवान चेंडू राकेश शिंदे यांचा. सुशांत यांना काहीही आतापाता लागलेला नाहीये चेंडूचा. चेंडू सेफली प्रकाश शिंदे यांच्या हातात. लक्ष्मी 11 संघांनी टॉस साठी यायचं आहे. उत्कृष्टाचा चेंडू तेवढाच उत्कृष्टाचा शॉट. सुशांत यांचा 4 धावांसाठी 4 धावा. संघाची धावसंख्या ही जाते 5. एक गडी बाद. लक्ष्मी 11 टॉस साठी यायचंय. राकेश यांचा पुढचा चेंडू टोळलेला आहे. गिरीश शिंदे चेंडूचा पाठलाग करताना चेंडू जातो सीमारेखा पार. 4 धावा.
पुढचा होणारा सामन्याचा टॉस तुमच्या हस्ते होणार आहे. कृपया मंचावर यायचं आहे विलास शिंदे. नवतारा 11 संघाला 2 चेंडूत 2 चौकार मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू, उत्कृष्ट चेंडू, अंपायरचा निर्णय वाईट चेंडू. याच अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. उत्कृष्ट चेंडू, फिल्डर खाली, बघूया काय होतंय. आणि हा 6 धावा. डीजे पहिले 3 चेंडू उत्कृष्ट टाकल्यानंतर पुढच्या 3 चेंडूत सुशांत यांच्याकडून वापसी बघायला मिळाली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. PKPL मधले एक उत्कृष्ट गोलंदाज प्रकाश शिंदे यांना आपण आता समोर गोलंदाजी मार्कवर पाहत आहोत. खूप एक्सपिरियन्स घेऊन येतात प्रकाश शिंदे आणि नक्कीच या ओव्हरमध्ये ते संघाला वापसी करून देतील अशी जयभवानी संघाला अपेक्षा आहे. बघूया प्रकाश शिंदे काय करतात. प्रकाश शिंदे यांचा चेंडू हर्षद यांनी स्विच हिट केलेला आहे आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. एक भेदक गोलंदाजीचा सामना करावा लागेल मुन्ना यांना, कारण त्यांच्या समोर एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे प्रकाश शिंदे. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. मुन्ना यांना काहीही समजलेलं नाहीये. मुन्ना यांनी मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या गोष्टीची जाणीव असू दे की त्यांच्या समोर जो गोलंदाज आहे तो एक एक्सपिरियन्स बॉलर आहे ज्यांनी त्यांच्या पिक पॉइंट मध्ये खूप पराक्रम गाजवलेले आहेत. प्रकाश शिंदे आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न. गिरीश शिंदे यांच्या हातात बॉल. एक धावेवर संतुष्ट ठरावा लागेल. प्रकाश शिंदेची वापसी बोलावी लागेल संघासाठी. बघूया हा सामना क्लोज जाणार आहे निश्चितच. बघूया प्रकाश शिंदे उरलेले चेंडू कसे टाकतात. ओमसाई करुणेंको तुमचा निर्णय कळवायचा आहे. सुशांत राऊत सामना करतील प्रकाश शिंदे.
एक चॅलेंज घेऊन येणार आहेत प्रकाश शिंदे सुशांत यांच्यासाठी. बघूया हे चॅलेंज कसं प्रकारे एक्सेप्ट करतात सुशांत. पुढचा चेंडू सुशांत यांचा. शुभम शिंदे चेंडूच्या खाली. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. या धावसंख्येने टोटल झालेला आहे तो 23. डीजे ओम साई करुणेंको यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. तसंच पुढच्या संघाला आम्हाला कळवायचं आहे. कृपया तुमचा निर्णय कळवायचा आहे. पाच धावा करायच्या आहेत. शुभम शिंदे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. लो स्कोरिंग गेम आपण मगापासून पाहत आहे. 5 धावा करायच्या आहेत. 5 6 चेंडू 5 धावा करायच्या आहेत. 24 धावसंख्या झालेली आहे. ओम साई कोर्निंगो यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. लक्ष्मी 11 यांनी याची नोंद घ्यायची आहे. ओम साई 11 यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. एक मिनिट. शुभम शिंदे धाव संख्या ही 23 झालेली आहे. 6 धावा हव्यात. 6 धावा हव्यात शेवटच्या षटकात. धाव संख्या ही 23 झालेली. 6 बॉल 6 हे समीकरण असेल. पुढचा चेंडू शुभम यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर संतुष्ट राहावं लागेल. प्रकाश शिंदे यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. सुशांत सामना करतील शुभम शिंदे यांचा. एक वेगवान गोलंदाज शुभम शिंदे संघाच्या वापसीसाठी आतुर असेल. 5 बॉल 5 धावा. कुठे वळतोय सामना, थोड्याच वेळात क्लिअर होईल. पुढचा चेंडू शुभम शिंदे यांचा पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण राकेश शिंदे आणि गिरीश शिंदे यांच्यात उत्कृष्ट असं ताळमेळ पाहायला मिळालं. एका धावेवर रोखून ठेवलेला आहे. 4 चेंडू 4 धावा. विकेट पाहिजे शुभम शिंदे यांना आणि पूर्णपणे समीकरण एका विकेटने बदलू शकतं इथे. तेच एक मोठ्या शॉटसाठी आतुर असतील. सुशांत यांचा उत्कृष्ट चेंडू. फिल्डर खाली. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर संतुष्ट राहावे लागेल. फिल्डिंग म्हणाल तर एक उत्कृष्ट असा नमुना पेश करताना जयभवानी संघाकडून 3 चेंडू 3 धावा. एक मोठा षटकार किंवा एक विकेट. हा सामन्याचा पूर्ण चित्र बदलू शकतो एका चेंडूने. शुभम शिंदे उत्कृष्ट गोलंदाजी करताना. मुन्ना बॅटिंग साठी सज्ज. सामना करतील शुभम यांचा भेदक मारा करताना. आणि शुभम शिंदे यांचा उत्कृष्ट चेंडू पॅडला लागून एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, पण गिरीश शिंदे यांनी बॉल. राकेश शिंदे यांच्यात पुन्हा एकदा आपण एक उत्कृष्ट असं ताळमेळ बघितलंय. 4 चेंडू 4 सिंगल धावा. समीकरण 2 चेंडू 2 धावा. एक मोठा शॉट किंवा एक विकेट. सामना दोन्ही साईडला दोन्ही पारड सेम वजनाचं भरलेलं आहे. या एका चेंडूत बघूया सामना. रिझल्ट आपल्याला नक्कीच 2 चेंडूत पाहायला मिळेल. मुन्ना वर्सेस शुभम. या सामन्याच्या विजयामध्ये मुन्ना आणि शुभम ही 2 माणसं आडवी आलेली आहेत. बघूया कोण भारी पडतं, शुभम का मुन्ना. मुन्नांना पुढचा चेंडू टोलवलेला आहे. फिल्डर
ला भेदून बॉल गेलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि हा सामना नवतारा 11 यांच्या खिशात उत्कृष्ट असा सामना पाहायला मिळाला.